मग नारदजींनी सांगितलं, असं एखादं उदाहरण आहे का की जो पिशाच योनीला गेलेला जीव त्यांनी भागवत ऐकलं आणि त्याचा उद्धार झाला. आणि मग सनकादिक महामुनी सांगायला लागले, तुंगभद्रा नदीच्या काठावरती उत्तम नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. श्रोत आणि स्मार्त कर्म असतं ब्राह्मणाचं. त्या श्रोत आणि स्मार्त कर्मामध्ये तो निपुण होता. सगळं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये. सुंदर पत्नी होती, दिसायला सुंदर होती, पण स्वभावाने सुंदर नव्हती. तिचं वर्णन सांगितलं महाराज. लोक वार्ता रता क्रूरा प्रायशो बहु जल्पिका शुराच गृह कृत्येषु कृपणा कलह प्रियाः. असं वर्णन आलं महाराज ग्रंथामध्ये. कलह प्रियाः, लोक वार्ता रता क्रूरा, लोकांच्या भांडणाची वार्ता ऐकायला तिला आवडत होतं. प्रायशो बहु जल्पिका, फक्त जळणार लोकांवरती, फक्त जळणार. प्रगती झाली की ती जळणार लोकांवर जऱ्यावरती. परत सांगितलं कलह प्रियाः, भांडण प्रिय होते तिला. कृपणा कलह प्रियाः. हो म्हणले, तिचं वर्णन केलं, पण तिचं नाव काय? तिचं नाव सांगितलं महाराज. तिचं नाव होतं धुंधुली. धुम धुम करती ती धुंधुली. आहे का आपल्या गावात कोणी असं नाव? धुंधुली. कोणाचंच नाव कुठेच ऐकायला मिळत नाही. धुमधुम करती ती धुंधुली. तिचा स्वभाव दररोज भांडण खेळावं, नाही भांडण खेळायला भेटलं ऐकावं, नाही ऐकायला भेटलं स्वतः जाऊन, असा तिचा स्वभाव होता महाराज. पण आमचे आत्मदेव महाराज दररोज आपलं नित्यकर्म करायचे. सगळं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये, पण त्यांच्या जीवनामध्ये संतती सुख नव्हतं. मग संतती सुखासाठी, संततीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. जवळपास अर्धी संपत्ती या संतती करता त्यांनी दान देऊन टाकली. अनेक यज्ञ कर्म केली, अनेक पुण्यकर्म केलं, पण त्यांच्या जीवनामध्ये संतती सुख भेटलं नाही. एवढं केलं तरी संतती सुख नाही. याचं दुःख या धुंधुलीला नव्हतं, याचं दुःख होतं आत्मदेव महाराजांना. विचार करू लागले, संसाराला लागलो, पण संसाराला लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संतती नाही. ज्याच्या जीवनात संतती नाही त्याचं जीवन धिक आहे, धिक जीवन. त्याच्या जीवनाला अर्थ नाही. मी काय करू आता? अनेक प्रयत्न तर केले, पण एक दिवस आत्मदेव महाराज एकांतामध्ये बसले. माणसाने एकांतामध्ये बसावं. अनेक संतांनी परमार्थ केला, तो एकांतामध्ये केला. लोकांतात परमार्थ नसावा, परमार्थ हा एकांतात असावा. म्हणून आमचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज लोकांतात राहिले नाही. काय करावं त्यांनी? उठावं महाराज, टाळ चित्रे हातामध्ये घ्याव्या आणि डोंगरावरती जावं. हे पहा, भागवतामध्ये सांगितलंय काय? वक्ता कसा असावा, दृष्टांत कुशल असावा, असं भागवतात सांगितलंय. म्हणजे फक्त रामायण वाचायचं आणि त्याचा अर्थ सांगावा असं नसतं भागवतात. तुम्ही तर ऐकलंय, ते रामायण वाचायचं मग त्या ओळीवरच बोलायचं, असं भागवतामध्ये नसतं. दृष्टांत कुशल सांगितलंय ग्रंथकर्त्यांनी. दृष्टांत देता आला पाहिजे, तो कथाकार. दृष्टांत द्यावे लागतात सिद्धांत पटवून देण्याकरता, ते उदाहरण पटवून देण्याकरता. आणि मग तुकाराम महाराजांनी काय करावं? चिपळ्या घ्याव्या आणि भंडारा डोंगरावरती जावं आणि भजन करत बसावं. एकांतामध्ये शोधला महाराज. तुकाराम गुरुनी सारे काम भजनात